महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेते बदलापूरकर विराज जगताप यांचा अपघात झालेला आहे आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या एका चुकीमुळे खरं तर हा अपघात झालेला आहे. आपण त्यांच्या निवासस्थानी सध्या आपण आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे 24 तारखेला एका कार्यक्रमाहून घरी येत असताना आदर्श कॉलेजच्या समोर अचानक स्पीड ब्रेकर लावण्यात आला आणि त्या स्पीड ब्रेकरवरती कोणत्याही प्रकारे सफेद पांढरे पट्टे नव्हते आणि महत्त्वाचं म्हणजे गतिरोधकाचा फलकही तिथे नसल्यामुळे विराज जगताप यांना ते दिसलं नाही आणि हा धक्कादायक प्रकार घडला. त्यांची गाडी स्लिप झाली आणि ते गाडीवरून पडलेले. त्यांच्या हातापायाला दुखापत झालेली आहे. हाताला खरं तर गंभीर दुखापत झालेली आहे. आता जरी फ्रॅक्चर दिसत असला तरी ऑपरेट करण्याची सूचना जी आहे ती डॉक्टरांनी त्यांना दिलेली आहे. त्यामुळे एक वेगळाच मनस्ताप जो आहे तो त्यांच्याकडे आलेला आहे, कारण की त्यांचं काम जे आहे ते कंटिन्यू चालू आहे. रंगमंचावरती अनेक नाटकं असतील, अनेक कार्यक्रम असतील, हास्यजत्रेचे अनेक एपिसोड असतील आणि अशातच आता हाताला दुखापत झाल्यामुळे अनेक अडचणींचा सामना त्यांनाही करावा लागतो आहे. आपण अभिनेते विराज जगताप यांच्यासोबत संवाद साधणार आहोत आणि नेमकं काय घडलेलं याची संपूर्ण माहिती त्यांच्याशी संवाद साधून जे आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय नेमका संपूर्ण प्रकार आहे? किती तारखेला तुम्ही जात होतात आणि कसा अपघात झाला? 24 तारखेला मी माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो संध्याकाळी. त्याचं लग्न ठरलं होतं, तर फॅमिली फंक्शन होतं आणि त्या फॅमिली फंक्शनसाठी मी त्याच्या घरी गेलो होतो आणि तिकडून येताना आदर्श शाळेजवळ जो स्पीड ब्रेकर आहे, म्हणजे तिथे कल्याण बँक आहे आय थिंक, त्या बँकेच्या जवळ एक स्पीड ब्रेकर बांधला आहे नवीन. तर त्याच्यावरून माझी गाडी जात असताना मी गाडी स्लो केली तर ती स्लिप झाली आणि तिथे खडी आणि माती होती, त्याच्यावरून माझी गाडी स्लिप झाली आणि तिथे मी खूप जोरात पडलो आणि माझ्या हातापायाला लागलं, म्हणजे माझ्या दोन्ही हातांना, दोन्ही गुडघ्यांना लागलं आणि म्हणजे 2 मिनिटासाठी अक्षरशः मला काही सुचतच नव्हतं की नेमकं काय आणि कसं झालं आहे. नशिबाने मागून काय जोरात गाड्या येत नव्हत्या आणि मी कोपऱ्यात फेकलो गेलो. तर मग तेव्हा तिकडे काही लोकांनी गाडी थांबवल्या, ऑटोवाले थांबले, काहींनी मला पाणी दिलं आणि जी मुलं होती त्यांनी मला उठायला सांगितलं, प्रयत्न केला त्यांनी की दादा उठा म्हणून. मला उठता येत नव्हतं, सो त्यांनी मला धरलं आणि मला रिक्षात बसवलं आणि रात्री मला संजीवनी हॉस्पिटलमध्ये त्यांनी ॲडमिट केलं आणि तिथे गेल्यानंतर मी थोडंसं भानावर आलो आणि तेव्हा मी माझ्या हाताकडे बघितलं तर माझा डावा हातचं मनगट पूर्णच कोलॅप्स झालं होतं, म्हणजे एकदम वाकडं तिकडंच झालं होतं. सो तर मला असं वाटलं की ठीक आहे, थोडंसं हाडाला मार आहे, तो प्लॅस्टरने होईल. पण जेव्हा एक्सरे वगैरे काढला तेव्हा मला कळलं की ऑपरेट करावं लागणार. डॉक्टर तेव्हाच म्हणाले की खूप गंभीर दुखापत आहे. इवन माझ्या डाव्या पायाला इतकं जोरात लागले की माझा डावा पाय फोल्ड होत नाही, गुडघ्याला खूप मुक्का मार बसला आहे, तो फोल्ड होत नाही आहे. तर त्याचं पण आता एक्सरे काढला आहे, MRI काढायचं आहे आणि आता डॉक्टर रिपोर्ट चेक करून सांगतील माझ्या गुडघ्याच्या बाबतीतही. सो अशा गतिरोधकावर काय म्हणजे काय कारण वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की ना, तो स्पीड ब्रेकर एक तर रात्री 10ची वेळ होती आणि इनफॅक्ट मला ज्यांनी हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं त्यांनीही डॉक्टरांना हेच सांगितलं, त्या अनोळखी मुलांनी, की हे दादा व्यवस्थित चालवत होते, ते कसे पडले आम्ही सरप्राईज आहोत, कारण ते पडतील असं वाटलं नव्हतं. इनफॅक्ट मीही पडेन मला असं वाटलं नव्हतं, पण तो गतिरोधक इतकं पटकन दिसला नाही. त्याच्या जस्ट आधी एक गतिरोधक आहे जो अर्धवट छोटा आहे आणि अर्धवट तुटलेला आहे. आणि मी बदलापूरमध्ये, आता मी बदलापूरकडे गेली 25 वर्ष राहतोय मी बदलापूरला आणि मी 10वीपासून स्कूटी चालवतो मी. तर बदलापूरचे रस्ते म्हणजे इतके खराब झाले, टू बी व्हेरी ऑनेस्ट. म्हणजे माझं बदलापूरवर खूप प्रेम आहे आणि आपलं बदलापूर खरंच खूप छान आहे, सुंदर आहे, मस्त आहे आणि निसर्गाने नटलेलं बदलापूर आहे आपलं. पण रस्ते मात्र तेवढे प्रशासनाने लक्ष देऊन रस्त्यांकडे तेवढं काम केलं पाहिजे. इवन हायलाईट पण केला नव्हता तो स्पीड ब्रेकर, जे आपण पेंट करतो, हा स्पीड ब्रेकर पांढरे पट्टे जे लावतो आपण, ज्याने कळतं आपल्याला इकडे स्पीड ब्रेकर आहे. तर रात्री 10च्या वेळेस तुम्हाला नाही पटकन अंदाज येत किंवा लक्षात, आणि तो इतका मोठा स्पीड ब्रेकर आहे, म्हणजे स्पीड ब्रेकरला काहीतरी एक शेप असावा, त्याची काहीतरी आकार उकार असावा. तर तसंही काय आपल्या इथे स्पीड ब्रेकर नाही आहेत. मनाला वाटेल तिकडे स्पीड ब्रेकर आहेत. त्याच्याच बाजूच्या रोडवरती गल्लीमध्ये तिकडे तर इतके
खड्डे आहेत आणि स्पीड ब्रेकर इतके तुटलेले आहेत, रस्ते इनबॅलन्स आहेत. म्हणजे आता अनेक जण आपल्याला सांगतात की अरे पडलास तू, गाडी काळजीपूर्वक चालव. पण कोणी हा रस्त्यांचा विचारच करत नाही की आपण किती काळजीपूर्वक गाडी चालवायची, आपण किती स्लोली चालवायची. रस्ते तर चांगले पाहिजे. तुम्ही एक खड्डा चुकवायला जाता तर दुसरा खड्डा तुमच्या समोर असतोच. आणि हे जे ब्लॉक वगैरे टाकून रस्ते बनवले आहेत ना, तेही खूप खराब आहेत. म्हणजे प्लेन स्मूथ रस्ते नाहीच आहेत बदलापूरला. आणि हे मी कधीपासून ऑब्झर्व करतो. इव्हन गाडीचंही नुकसान झालंय. प्रचंड माझ्या गाडीचंही खूप नुकसान झालं. माझ्या गाडी दोन्ही बाजूनी फुटली आहे, खूप तिला हे गेलेले आहेत, खरचटली आहे. आणि खालून पण तिला खूप मोठा क्रॅक गेलेला आहे गाडीला. सूचना फलक जर तिथे असता आणि जर रस्त्यावरती वाईट पट्टे असते त्या स्पीड ब्रेकरवर, तर कुठेतरी हा अपघात टळला असता. ऍक्च्युली टळला असता. कारण जर आणि तो नवीन स्पीड ब्रेकर तो कळूनच येत नाहीये. म्हणजे तो घाईघाईत बांधायचं म्हणून बांधलाय की काय असंच मला वाटतंय. तिथे गतिरोधक आहे, वाहने सावकाश चालू असेल, स्पीड असं जर फलक असतं तरी इव्हन आपण गाडी स्लो करतो, त्याचा अंदाजच येत नाही आपल्याला. मला त्या स्पीड ब्रेकरचा अंदाज आला असता तरी मी काहीतरी स्लो केली असती अजून, किंवा अजून काळजीपूर्वक मी तरी किती आपण हळू चालवणार. आपल्या आजूबाजूलाही गाड्या असतात. सो तरी मी ज्यांना घाई होती त्यांना पुढे जाऊ दिलं. आता किती नुकसान झालं, कारण की शूटिंग्स आहेत आणि तारखा आहेत. खूप जास्त नुकसान झाले. आता काही दिवस मला सुट्ट्या होत्या, त्या आता माझ्या सुट्ट्या संपल्यात आणि आता माझं शूट सुरू होणार आहे. सो आता मला हातामुळे आणि पायामुळे मला आता जाताच येणार नाहीये. आणि त्याच्यानंतर माझे बरेच इव्हेंट होते, ते इव्हेंट कॅन्सल झाले. एक नवीन व्यवसाय पण मित्रासोबत मी सुरू केला आहे, तर त्याचं पण काम लाईनअप केलं होतं, तर तेही नाही करता येते. आता सगळ्यांना तेच फोन आणि मेसेज करून तेच सांगत होतो की असं असं झाले. त्यामुळे मला आता अनेक फोटोशूट होते, इव्हेंट्स होते, शूट होतं, अनेक गोष्टी लाईनअप करून ठेवल्या होत्या. इवन नातेवाईकांकडे जायचं होतं, पुण्यासाठी बाहेर कामासाठी जायचं होतं, तर हे सगळंच आता कॅन्सल झालं आहे. आणि हाताचं तर आत्ताही पेन होतं आहे, पण ते मी दाखवत नाही किंवा सहन करतो आहे. प्रचंड त्रास होतो आहे हाताला. सो मला असं वाटतं की रस्त्यांचं काहीतरी खरंच करायला हवं. मुलगा बदलापूर नगरपालिका प्रशासनाकडे आपली काय विनंती असेल, कारण की तुमच्याबरोबर घडलं ते आणखी कोणाबरोबरही घडू शकतं. हो, आणि मी त्यांना हीच विनंती करेन की जागोजागी तुम्ही हे ठेवलेत की ट्रॅफिक पोलीस वगैरे ठेवलेले आहेत की हेल्मेटची सक्ती तुम्ही केलेली आहे. आम्ही हेल्मेट घालू, आम्ही काळजीपूर्वक गाडी चालवू, पण ते चालवण्यासाठी आम्हाला रस्ते चांगले हवेत. जसं की आम्ही हेल्मेट नाही घातलं तर आम्हाला दंड आहे, तर मग रस्ते चांगले नाही तर ह्याचा जाब आम्ही कोणाला विचारावा. तर मला तर वाटतं की तुम्ही ज्यांना कॉन्ट्रॅक्ट देताय ना, त्यांचा फोन नंबर आणि त्यांचा ॲड्रेस आणि त्यांचं पूर्ण नावाचा फलक तुम्ही त्या रस्त्यावरती लावत जा. आणि आम्हाला त्या रस्त्याची किती गॅरंटी आहे ती गॅरंटी पण लिहून द्या. कारण आम्ही कोणाला जाब विचारणार. आणि काय झालं माहिती आहे का, सामान्य माणसांना ना इतकं ॲडजस्ट करायची सवय लागलेली आहे ना की हे रस्ते खराब आहेत, आपण ह्याच्याविषयी बोललं पाहिजे, हे लोकांच्या डोक्यात येतच नाही. अच्छा, खड्डा आहे, गाडी साईडने काढायला जातात आणि साईडला आहे ना इतकी धूळ माती आणि इतकी खडी पडलेली आहेत की त्याच्यावरून तुम्ही स्लिप होता आणि पडता. बरं, रस्त्यांची साफसफाई पण कधी होते कधी नाही होतो. कंटिन्यू रस्त्यांची कामं चालू आहेत, कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत, रेतीची ट्रक्स येतात जातात, खड्यांचे ट्रक येतात जातात, ते बऱ्याचदा सांडत सगळं जात असतं. सो त्याच्यावरून कुठलीही स्कूटी सहज स्लिप होईल. तर मला असं वाटतं की मी म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट, जर मी स्पीडमध्ये असतो, मी ओव्हरटेक करत असतो, मी वेगात माझ्या धुंदीत गाडी चालवत असताना मी पडलो असतो ना, तर मला काही वाटलं नसतं. पण जर मी व्यवस्थित गाडी चालवतोय आणि जर रस्तेच चांगले नाही आहेत तर आपण किती काळजीपूर्वक गाडी चालवायची असं मला वाटतं. अभिनेते ज्याच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि संपूर्ण प्रकार जो आहे तो कशा प्रकारे घडलेला आहे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. विराज जगताप हे त्या दिवशी येत होते आणि त्यांना गतिरोधक दिसला नाही आणि तिथे पांढरे पट्टे, आदर्श समोर जो नवीन गतिरोधक बांधलेला आहे तिथे पांढरे पट्टे असणे गरजेचं होतं आणि सूचना फलक असणे गरजेचं होतं. परंतु तिथे सूचना फलक नसल्यामुळे आपण जर पाहिलं तर विराज जगताप यांचा अपघात झालेला आहे आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या एका चुकीमुळे कुठेतरी आपण जर पाहिलं तर हा मोठा तोटा जो आहे तो त्यांना सहन करावा लागतो. कारण की अनेक डेट्स होत्या, अनेक नाटकं, सिनेमांचं शूटिंग होतं, परंतु आता कुठेतरी त्यांचं शारीरिक नुकसानही झालेलं आहे आणि आर्थिकही नुकसान झालेलं आहे. बदलापूर शहरात अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच बदलापूर वॉइसला फॉलो करा.